मी घेतला आहे मिक्सरचं भांड, त्यात डाळ टाकून घेतलेले आहे। ती डाळ आता मी चांगली वाटून घेत आहे मिक्सरमध्ये। चांगले वाटून घेतलेले आहे। तर मी त्यात तांदळाचं पीठ ऍड केलेलं आहे। तांदळाचं पीठ टाकून घेतलेलं आहे 2 चमचे आणि त्यानंतर मी त्यात 1 चमचा मीठ टाकणार आहे। ते चांगलं मिक्स करून घेणार आहे। चांगलं असं मिक्स करून घ्यायचं तांदळाचं पीठ वाटलेल्या डाळीत। वडे छान कुरकुरीत आणि सॉफ्ट होतात। त्यानंतर मी ह्यात 1 चमचा मीठ टाकलेलं आहे, पाहू शकता तुम्ही व्हिडिओमध्ये। चांगलं असं मिक्स करून घ्यायचं आहे, मग छान वडे कुरकुरीत आणि सॉफ्ट होतात आतून, पाहू शकता तुम्ही व्हिडिओमध्ये। अशा पद्धतीने चांगलं असं मिक्स करून घ्यायचं तांदळाचं पीठ वड्यामध्ये। पाहू शकता। आता मी तळण्यासाठी तेल घेतलेलं आहे कढईत। तेल चांगलं गरम करून घेतलं। आता वाटीत पाणी घेतलं आहे, त्यात हात बुडवून मी अशा पद्धतीने वडे सोडत आहे कढईत तेलात। अशा पद्धतीने वडे सोडले तर तेल अजिबात अंगावर उडत नाही, पाहू शकता तुम्ही। एका छोट्या वाटीत मी पाणी घेतलेलं आहे आणि पाण्यात हात बुडवून अशा पद्धतीने मी वडे सोडत आहे कढईत, पाहू शकता। अशा पद्धतीने वडे करून घेत आहे, पाहू शकता। असं पाण्यात हात बुडवायचा आणि असे वडे सोडायचे आणि पीठ पण हाताला अजिबात चिकटत नाही, एकदम छान आणि कुरकुरीत अशा पद्धतीने वडे होतात। बघा आपले वडे तयार आहेत तळून। अशा पद्धतीने कुरकुरीत आणि सॉफ्ट, आतून वरून कुरकुरीत आणि आतून एकदम सॉफ्ट अशा पद्धतीने वडे तयार आहेत, पाहू शकता तुम्ही। कसं मी तोडून दाखवलं आहे। आता मी चटणीची तयारी करून घेत आहे। चटणीसाठी इथं पाहू शकता तुम्ही मी काय काय साहित्य घेतलेलं आहे, व्हिडिओमध्ये दिसत आहे। अशा पद्धतीने तुम्ही सर्व साहित्य घ्या आणि अशा पद्धतीने चटणी करून पहा, किती छान चव होते। अगदी बाहेरून आणतो तशीच चव होते वड्याची, चटणीची। वड्यासोबत खाऊ शकता, उडीद वड्यासोबत। आता मी सगळं वाटून घेतलं आहे मिक्सरच्या भांड्यात, पाहू शकता कशा पद्धतीने वाटले। आता मी तडका देत आहे चटणीला, पाहू शकता। मी मोहरी टाकली तेलात, कढीपत्ता टाकला आणि चटणी टाकली वाटलेली, पाहू शकता कशी छान तडका बसला आहे चटणीला। बघा अशा पद्धतीने आपली चटणी तयार झालेली आहे तडका देऊन। आणि अशी चटणी आणि वडे सकाळ सकाळ नाश्त्यासाठी तयार आहे खाण्यासाठी, पाहू शकता कसे छान वडे आणि चटणी तयार झाले।